अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है। अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है। अभी तो सिर्फ चलने का इरादा किया है। ना हारे हैं ना हारेंगे, ना हारे हैं ना हारेंगे। किसी और से नहीं, हमने खुद से वादा किया है। हमने खुद से वादा किया है। हमने खुद से वादा किया है। नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। तुमच्या समोरच्या बॅनरचं टायटल नीट पाहून घ्या। काय टीईटी आणि सीटीईटीच्या परीक्षेमध्ये पात्र किंवा अपात्र ठरवणारा विषय, सर्वात महत्वाचा विषय, अनेकांना अवघड जाणारा विषय, जो 20 तासामध्ये संपूर्णता शिकता येतो। किती? फक्त घड्याळी 20 तासामध्ये शिकता येतो। तो कसा शिकता येतो त्याचं रहस्य या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। या अतिशय महत्वाच्या आणि उपयोगीच्या लेक्चरला लाईक करा। त्याचबरोबर आपल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी, आपल्या सर्व शिक्षिका भगिनींसाठी या लेक्चरची लिंक शेअर करा। कारण 20 तासात बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र कंप्लीट करणारं एकमेव व्यासपीठ या भारतामधलं ते म्हणजे शेळके मास्टरमाइंड अकॅडमी। कसं सांगतो तुम्हाला, चला 20 तासामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र कसं शिकायचं आणि त्यातून 25 पैकी कमीत कमी 30 पैकी कमीत कमी 25 गुण कसे मिळवायचे। तर पहिली गोष्ट की 20 तासात संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र शिकायचं। याचं विश्लेषण मी सांगतो त्या अगोदर हे 20 तास झाल्यानंतर म्हणजे एक टॉपिक झाला की त्या टॉपिकवर तुम्हाला अशा रीतीनं टेस्ट सोडवायला येणार आहेत आणि त्या किती 15 टेस्ट सोडवायला येणार आहेत। 15 ऑनलाईन टॉपिक टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी येणार आहेत। लक्षात राहू द्या, आपलं टार्गेट आहे की कमीत कमी वेळेमध्ये 30 पैकी 25 पेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत आणि त्यासाठी एक सुमारे 13 टॉपिक आहेत, त्याची यादी देतो तुम्हाला आणि त्यावर 15 ऑनलाईन टॉपिक टेस्ट सोडवायच्या आहेत। बर, टेस्ट सोडवल्या तुम्ही, त्याच्यानंतर पुढे या टेस्टच्या 15 ऑनलाईन टॉपिक टेस्ट एक्सप्लेनेशन लेक्चर्स म्हणजे तुम्हाला ज्या टेस्ट सोडवण्यासाठी येणार आहेत त्या टेस्टच्या लाईव्ह विश्लेषणाचे लेक्चर। बर, हे अजून क्लिअर करून सांगतो म्हणजे तुमची आयडिया एकदम क्लिअर होईल। पा तर हे 11 आणि पुढच्या पीपीटी वरती अजून काही टॉपिक, हे किती टॉपिक दिलेले आहेत? 11 टॉपिक आणि पुढे अजून 2-3 टॉपिक असतील। लगेच पाहून घ्या किती टॉपिक आहेत। 1 2 म्हणजे 12 13 टॉपिक सर्व मिळून आहे आणि याच 13 टॉपिक वर 2013 सालापासून 24-25 मार्कांपेक्षा जास्त मार्क्स येतात। म्हणजे 13 टॉपिक केले की 25 मार्क्स पकले, इतकं सोपं आहे। आणि मग ह्या 13 टॉपिकला जर आपल्याला रेग्युलर शिकायचं असेल तर किती वेळ लागतो याचं विश्लेषण मी दिलंय। इथं रेग्युलर लेक्चरचं विश्लेषण, इथं फास्ट ट्रॅक मध्ये किती लेक्चर होतील ती माहिती आहे, त्यावर किती टेस्ट सोडवायला येतील ती माहिती आहे आणि त्या टेस्ट विश्लेषणाचं लाईव्ह लेक्चर किती होतील अशा प्रकारचा हा चार्ट आहे। आजपासून म्हणजे दिनांक 25 एप्रिल 2026 पासून आपण हा फास्ट ट्रॅक बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा जो कोर्स सुरू करत आहोत त्या कोर्सची जादू कशी चालणार आहे, आपण काम कसं करणार आहे हे प्रॉपर क्लिअर कट आपल्याला कळलं पाहिजे। मग त्यामध्ये एकूणातला 3रा असला तरी आपल्या मेन टॉपिक मधला पहिला टॉपिक आहे अध्ययन प्रक्रिया स्वरूप व्याप्ती, जो आज आपण शिकणार आहोत, आज आपण घेणार आहोत। रेग्युलर 5 तास घड्याळी 5 तास शिकायला लागतात, मात्र आपण तो 1 तासामध्ये शिकणार आहोत। त्यावर एक टेस्ट सोडवायला येणार आहे आणि त्या एक टेस्टच्या विश्लेषणाचं एक लाईव्ह लेक्चर घेणार आहे। यानंतर दुसरा आहे अध्ययन उपपत्ती, अनेकांच्या डोक्यावरून जातो आणि म्हणून तो 12 लेक्चर मध्ये आपल्याला शिकावा लागतो, मात्र आपण तो फक्त आणि फक्त 3 लेक्चर मध्ये शिकणार आहोत। त्यावर 2 टेस्ट सोडवायला येतील आणि 2 टेस्टचे 2 लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळतील।
यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक हा सर्वात मोठा घटक आहे, सर्वात महत्वाचा घटक आहे. 10 ते 11 प्रश्न एकट्या या टॉपिकवर येतात. मग 14 लेक्चर आपण मात्र रेग्युलर 14 जरी असले तरी आपण 3च लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. 2 टेस्ट त्यावर सोडवायला येतील आणि 2 टेस्ट विश्लेषणाचे लाईव्ह लेक्चर होतील. पुढे पहा, अध्ययन संक्रमण अतिशय छोटा टॉपिक आहे, ज्यावर सगळं मिळून 3 लेक्चर घ्यावे लागतात. आपण मात्र एकाच लाईव्ह लेक्चर मध्ये कंप्लीट करणार आणि मग त्यावर एक टेस्ट, तो टॉपिक शिकवल्यानंतर एक टेस्ट सोडवायला येणार आणि त्याच्यानंतर मग टेस्ट विश्लेषणाचं लेक्चर होणार. यानंतर पहा, अध्ययन व बालकाचा विकास, यामध्ये वाढ व विकास या संकल्पना, त्यांच्यातला फरक, वाढ विकासाचे नियम वगैरे या गोष्टी आणि मग वेगवेगळ्या विकास अवस्था. त्यावर 4 लेक्चर आपल्याला रेग्युलर मध्ये घ्यावे लागतात. मात्र आपण एकाच लेक्चर मध्ये तो टॉपिक कंप्लीट करणार आणि सोडवण्यासाठी एक ऑनलाईन टेस्ट आणि त्यानंतर मग त्या टेस्टच्या विश्लेषणाचं लेक्चर. अशा रीतीने इथंच तुमचा टॉपिक क्लिअर होणार. तो किती क्लिअर झाला या टेस्ट मध्ये कळणार आणि त्याच्यानंतर पुन्हा तुमच्या सगळ्या संकल्पनांना रिव्हिजन या टेस्ट विश्लेषणाच्या लाईव्ह लेक्चर मध्ये मिळणार. पुढचा टॉपिक पहा, वाढ व विकासाचे दृष्टिकोन. 5 घटक हा नवा अभ्यासक्रमात नवा समाविष्ट झालेला घटक आहे. मात्र आपण एकाच फास्ट ट्रॅक लेक्चर मध्ये कंप्लीट करणार. सोडवण्यासाठी एक टेस्ट येणार आणि त्याच्या विश्लेषणाचं एक लाईव्ह लेक्चर. यानंतर अध्ययन प्रक्रिया व अध्ययन उपपत्ती 5 रेग्युलर लेक्चर लागतात, 5 घड्याळी तास लागतात. मात्र आपण 2च लेक्चर मध्ये जरा वेगळे वेगळे मुद्दे म्हणून आपण 5 तासाचे 2 घेतोय. बाकीकडे सरासरी 5ची एकच ओके. आणि एक टेस्ट येणार सोडवायला आणि एकच टेस्ट विश्लेषणाचं लेक्चर. यानंतर अध्यापन प्रतिमानावर रेग्युलर वेळ लागतोय आपल्याला 6 तास शिकायला. मात्र इथं आपण 2च फास्ट ट्रॅक लेक्चर मध्ये कंप्लीट करणार, एक टेस्ट सोडवायला येणार आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचं एक लाईव्ह लेक्चर. यानंतर पहा पुढे, अध्यापकाचे व्यक्तिमत्व 5 रेग्युलर तास लागतात. मात्र आपण एकाच लेक्चर मध्ये कंप्लीट करणार. सोडवण्यासाठी एक टेस्ट आणि टेस्ट विश्लेषणाचं एक लाईव्ह लेक्चर. पुढे 10व्या क्रमांकाला मानवी वर्तन, सहज प्रवृत्ती व नवा दृष्टिकोन. त्यामध्ये सहज प्रवृत्ती आणि नवा दृष्टिकोन हा टॉपिक आपला महत्वाचा आहे. टोटल 5 रेग्युलर लेक्चर लागतात. आपण एकाच लेक्चर मध्ये कंप्लीट करणार. सोडवण्यासाठी एक टेस्ट येणार आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचं एक लेक्चर येणार. यानंतर पुढे 11व्या क्रमांकाला आहे मानसिक ताण व प्रेरणा संघर्ष. यामध्ये प्रेरणा संघर्ष हा टॉपिक महत्वाचा, मानसिक ताण नाही. तर त्यावर सगळे मिळून रेग्युलर 3 लेक्चर घ्यावे लागतात. आपण मात्र फास्ट ट्रॅक मध्ये एकाच लेक्चर मध्ये कंप्लीट करणार. सोडवण्यासाठी एक टेस्ट येणार आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचं एक लाईव्ह लेक्चर होणार. त्याच्यानंतर पुढे पहा, मानसिक आरोग्य समायोजन, विसमायोजन, संरक्षण यंत्रणा, मानसिक विकृती व मानसिक आरोग्याचे प्रारूप. याला महत्व नाही, महत्व फक्त संरक्षण यंत्रणा. आणि या टॉपिकवर आपण खरं तर हा संपूर्ण टॉपिक शिकायला 4 रेग्युलर तास लागतात, 4 रेग्युलर लेक्चर. मात्र आपण तो मुख्य टॉपिक एकाच लेक्चर मध्ये कव्हर करणार. एक टेस्ट सोडवायला येणार आणि टेस्ट विश्लेषणाचं लाईव्ह लेक्चर होणार. टॉपिक आउट ऑफ. यानंतर विशेष गरजा असणारी बालके व त्यांचे शिक्षण हा जरा पाठांतराचा भाग आहे. अलीकडे या टॉपिकला जास्त महत्व येत चाललंय. रेग्युलर 5 तास आपल्याला शिकावे लागतात, 5 तासाचे लेक्चर घ्यावे लागतात. मात्र आपण 2च लेक्चर मध्ये कंप्लीट करणार. त्यावर सोडवण्यासाठी एक टेस्ट येणार आणि टेस्ट विश्लेषणाचं एक लेक्चर. आणि अशा रीतीनं पहा, रेग्युलर 76 तास हे 13 टॉपिक शिकण्यासाठी रेग्युलर 76 तास आपल्याला लागत असतात. मात्र हे 76 तासाचे आपण फक्त 20 तासात हा विषय कंप्लीट करणार. तेही सर्वात जास्त डीप मध्ये, परिपूर्ण, वर घाई गडबड नाही, डीप मध्ये होणार, परफेक्ट होणार. फक्त फास्ट ट्रॅकने आपण जाणार आहे. पहा, 20 तासात सिलेबस कंप्लीट 100%. माझा तर प्रयत्न असेल 1-2 लेक्चर अजून कमी, 18 तासात झाला तर आपला अजूनच वेळ वाचन. पण सरासरी 20 तासात संपूर्ण सिलेबस कंप्लीट. त्यावर 15 टेस्ट सोडवण्यासाठी येणार. अध्ययन उपपत्ती आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक म्हणजे टोटल टॉपिक आहे 13. मात्र अध्ययन उपपत्ती आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक या 2 टॉपिकवर डबल येणार. आणि त्याच्यामुळं 15 टेस्ट सोडवायला येणार आणि त्या 15 टेस्टच्या विश्लेषणाचे 15 लेक्चर असणार.
अशा रीतीनं पहा की अवघ्या 20 तासात आपण संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र कव्हर करतोय आणि किती 25+ 30 पैकी 25+चं टार्गेट ठेवतोय. आणि असा इतका भारी इतका महत्वाचा जो कोर्स आहे तो फक्त 299 रुपयाला आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये आहे. पहा, प्ले स्टोअरला जायचं, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं आणि त्या ऍप मध्ये तुम्हाला शिक्षक भरती नावाच्या फोल्डर मध्ये तुम्हाला हा फास्ट ट्रॅक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र नावाचा कोर्स दिसेल. ओके, एखाद्याला रेग्युलर पण घ्यायचं असेल तर पहा 499 रुपयामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा टोटल कोर्स आहे. टोटल ओके, मग त्या टोटल मध्ये रेग्युलर 106 लेक्चर्स तुम्हाला मिळतील. हे रेग्युलर पद्धतीचे पाहिलं तसे. त्यामध्ये हा फास्ट ट्रॅक कोर्स पण टोटल मिळेल. 200 पेक्षा जास्त टेस्ट सोडवण्यासाठी मिळतील. तुम्हाला जो घ्यायचा तो ऑप्शन एक आहे, रेग्युलर कोर्स घेतला 499, त्याच्यात हा फास्ट ट्रॅक पण मिळेल. आणि तुम्हाला फक्त फास्ट ट्रॅक घ्यायचा असेल तर तो फक्त 299 ला. त्याच्यामध्ये काय मिळणार हे तुम्हाला सांगितलं. 20 तासात रेग्युलर 20 तासात फास्ट ट्रॅक लेक्चर मध्ये सिलेबस कव्हर, 15 सोडवायला टेस्ट येणार, 15 टेस्टचे विश्लेषणाचे 15 लेक्चर होणार. ओके, ज्यांनी टीईटी पेपर 1 चा कोर्स घेतलेला आहे, आपण 150 पैकी 150चं टार्गेट ठेवलेलं आहे. त्यासाठी हे सगळे धडपड आहे, त्यासाठी आपला हा सगळा प्रयत्न आहे की कोर्स मध्ये 150 पैकी 150 प्रश्न असतील, बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही परीक्षेला. ज्यांनी हा कोर्स घेतलेला आहे त्यांना हा फास्ट ट्रॅकचा कोर्स या कोर्स मध्येच मिळणार. ज्यांना अजूनही जॉईन करायचा आहे तर लवकरात लवकर त्यांनी टीईटी पेपर 1 चा हा ऑल सब्जेक्टचा कोर्स जॉईन करावा आणि निश्चिंतपणे कुठल्याही सेल्फ स्टडी शिवाय 100% 100+ स्कोरची खात्री धरावी. जसा पेपर 1 आहे लाईव्ह लेक्चरचा, रेकॉर्डेड लेक्चरचा, टॉपिक टेस्टचा, टोटल टेस्टचा, फास्ट ट्रॅक लेक्चरचा, महामॅरेथॉन लेक्चरचा, तसाच टीटी पेपर 2 सुद्धा सामाजिक शास्त्र, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टॉपिक टेस्ट, टोटल टेस्ट, फास्ट ट्रॅक लेक्चर, महामॅरेथॉन लेक्चर सर्व काही याच्यामध्येच आहे. याचबरोबर गणित विज्ञानाचा सुद्धा अशाच प्रकारचा कोर्स आहे. पहा, अशा रीतीनं पहा, मराठीचाही स्वतंत्र आहे, स्टेट बोर्ड टेस्ट सिरीजचा स्वतंत्र आहे, एनसीईआरटी टेस्ट सिरीजचा आहे. फक्त परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र किंवा सामान्य ज्ञानाचा स्वतंत्र घ्यायचा असेल तो सुद्धा स्वतंत्ररित्या आहे. अशा रीतीनं आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये आजपासून जो फास्ट ट्रॅक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा कोर्स आपण सुरू करत आहोत तो कसा चालणार आहे याची बेसिक माहिती तुम्हाला दिली. अर्थातच 20 तासात संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आउट ऑफ करण्याचं रहस्य तुमच्या समोर सांगितलेलं आहे. नक्कीच हे लेक्चर तुमच्या फायद्याचं असणार आहे. नक्कीच तुमच्या टीईटीच्या तयारीसाठी हा कोर्स दिशादर्शक असणार आहे. अगदी मैलाचा दगड ठराव अशा प्रकारे उपयुक्त ठरणार आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने हा कोर्स जॉईन करा. याचबरोबर आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत या लेक्चरची लिंक शेअर करा. याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.